आणखी एक महत्त्वाची बातमी, मोहिते पाटील आणि मला तिकीट मिळू नये यासाठी भाजपनं कट रचला। वेळ पडल्यास मोहिते पाटील आणि आम्ही एकत्र येऊ असं जानकरांनी म्हटलेलं आहे। उत्तमराव जानकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत। वेळ पडल्यास मोहिते पाटील आणि आम्ही एकत्र येऊ असं उत्तम जानकर म्हणाले आहेत। तुमचा निर्णय झाला की जयंत पाटील असतील, मोहिते पाटील असतील, स्टेजवर येणार का? नाही, येतील ना। ज्या वेळेला आमचा निर्णय होईल त्यावेळेला ते येतील। आणि या तालुक्यातली जनता शंड आहे, अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचा एक प्लॅन होता। जशी 5 वर्षे गेली त्यानंतर त्यांनी पुढच्या 5 वर्षासाठी मोहिते पाटलांनाही लोकसभेचं तिकीट द्यायचं नाही आणि मलाही विधानसभेला तिकीट द्यायचं नाही, हा प्लॅन त्यांचा 1 वर्षापूर्वी तयार झाला। आणि 7-8 महिन्यापासून मात्र आम्ही या कामाला लागलो की ही कोंडी फोडायची। वेळ पडली तर मोहिते पाटील आम्ही सुद्धा एकत्र येऊ, पण या तालुक्याचं जिल्ह्याचं राजकारण बदलून टाकू। मोहिते पाटील आणि जानकर गट कुठेतरी एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत? नाही, निश्चितपणानं आमचा तो प्लॅनच ठरलेला होता आणि गेल्या 7-8 महिन्यापूर्वी तो ठरलेला आहे। आपण बघितलं असेल की गेल्या 7 ते 8 महिन्यापासून मोहिते पाटील आणि जानकर एकत्र येणार असल्याचा प्लॅन ठरला असल्याचं देखील गुपितपणे आता उघड केलेलं आहे। वेळापुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी।